तो ये हूँ मैं, और मुझे घूमने का बड़ा शौक है, और ये भी मैं ही हूँ। लेकिन इसको क्या पता था कि अगले 3 दिन के लिए सोलो ट्रिप पे जाने का डिसीजन उसकी लाइफ का बेस्ट डिसीजन साबित होने वाला है। चैलेंज बस यही था कि पूरा ट्रिप अकेले है, लेकिन इस सब की शुरुआत यहाँ नहीं होती। आइए बैठ जाइए, पॉपकॉर्न लेकर बताता हूँ। नमस्कार मंडळी. तर तुम्ही विचार करत असाल की हा एवढा घाम का आलाय मला, कारण मी आताच माझी बॅग पॅक केली. हो, आपण जाणार आहोत एका सोलो ट्रिपला. येस, वी आर गोइंग टू हम्पी टुडे. पुढचे 4 दिवस आपण स्पेंड करणार आहोत हम्पीमध्ये. आता सध्या मी आहे बारामतीमध्ये आणि आपण बारामतीमधून पुण्याला जाणार आहोत आणि पुण्यापासून CSMT HPT ट्रेन कॅच करणार आहोत, जी आपल्याला उद्या दुपारपर्यंत सोडेल हम्पीमध्ये. फायनली आत्ता जाऊन शांतता भेटली आपल्याला रेकॉर्ड करण्यासाठी. सो मी स्वारगेटवरून आलेलो आहे आत्ता. स्वारगेटच्या मेट्रो स्टेशनमध्ये आलेलो आहे, स्वारगेटच्या बस स्टॉपवरून. आणि हे असं आहे, काय ना काय झालं की पुण्यामध्ये मी मेट्रोमध्ये घुसतच असतो. दिस इज प्रोबॅबली माय 6-7 टाइम आल्यापासून. मोमेंटला चेक केलं आणि मी जे चेअर कार बुक केलं ते मी कॅन्सल केलं आणि एक 3rd AC बुक करून टाकलं, बिकॉज मला ते 1000 समथिंगला पडलेलं आहे. मी प्राईस टाकेलच. सो या, आपल्याला 600 रुपयाला पडले असं समजा 3rd AC. हे बघा, तिथे कुठली तरी रेल्वे लागलेली आहे. आय थिंक दिस इज एर्नाकुलम एक्सप्रेस. नमस्कार मंडळी, हा आहे डे 2 ऑफ माय हम्पी ट्रिप आणि कर्नाटकामध्ये आपलं स्वागत मुसळधार पावसाने झालं. सकाळची वेळ असल्यामुळे आजूबाजूला खूप जास्तच नॉईज होता. सो मी आत्ता व्हॉइस ओव्हर देतोय. ज्या स्टॉपला आपण आत्ता उतरतोय त्याचं नाव आहे हॉस्पेट जंक्शन. इथून हम्पी 15 किलोमीटर आहे आणि हम्पीला जाण्यासाठी तुम्ही बस घेऊ शकता किंवा रिक्षा सुद्धा तुम्हाला भेटून जाईल. हे आहे यांचं रेल्वे स्टेशन. छान असं छोटंसं रेल्वे स्टेशन आहे, हॉस्पेट जंक्शन. हॉस्पेट. माझा इनिशियली प्लॅन होता की आपण 1 दिवस हॉस्पेटमध्ये राहूया आणि मग नेक्स्ट डे जाऊया, बट आता मी प्लॅन चेंज केलाय. आता मी हॉस्पेटमध्ये नाही राहणार आहे. आपण डायरेक्टली जाणार आहे हम्पीला बसने. मग हम्पीमध्ये हॉस्टेलमध्ये चेक इन करणार आहोत. संध्याकाळी थोडंसं फिरून बघूया आपण. आपली इच्छा झाली तर थोडंसं आसपास, बिकॉज मी सिटीच्या सेंटरमध्ये बुक केलेलं. आय वॉज इनिशियली कन्सिडरिंग, वाव, 1 मिनिट, सुंदर दिसतंय. आय वॉज इनिशियली कन्सिडरिंग हॉस्टेल, बट सध्या आपण बजेटवरती आहोत, सो आपण हॉस्टेल नाही अफोर्ड करू शकत. 15 किलोमीटर है ना? 150 देगा? 150 उतना ही है. उतना ही है. कितने में? 200. हम नहीं 200. अरे भैया मेरे को पता है, मैं यहाँ पे आता हूँ. चलो 150 डन. वरना नहीं. थोड़ी बार्गेनिंग करने के बाद ये अंकल मुझे हम्पी तक तो ले जा रहे थे, लेकिन वो अभी इम्पोर्टेंट नहीं है. इम्पोर्टेंट है ये एक्सपीरियंस. शायद मैं बस से आता तो ये सब मिस कर देता. पूरे रास्ते में मॉन्यूमेंट्स ही मॉन्यूमेंट्स है और नेचर से भरा है हम्पी. मैं बहुत कम एक्सपेक्टेशंस लेके आया था, लेकिन ये ग्रीनरी देख के मैं तो सरप्राइज हो गया. क्या करना कल अगर जाएंगे तो? कल इधर से पूरा घूम लेते हैं. हाँ सोन साइड है, इधर से स्टार्ट करते हैं. विरूपाक्ष मेन टेंपल. हाँ, यहाँ से स्टार्ट करते हैं. इधर स्टार्ट कर रहे हैं. ये विरूपाक्ष ना? अच्छा ठीक है. इधर टेंपल नरसिम्हा आಮೇಲೆ ಬಡವಲಿಂಗಂ. ಸಾಸೇಕಳ ಗಣಪತಿ. ಸೀದಾ ಮತ್ತೆ ಇದು ವಿಟ ಇದು. अच्छा सोन साइड. इधर लास्ट फाइनल है. इधर से लोटस पॉल, वॉच टावर, आजम टेंपल, वॉच टावर, 4 प्लेस. अच्छा, ये सब देखेंगे यहाँ पे. हाँ सर. ओके.
मला आत्ता जाऊन टाइम भेटला, तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतो आता. बसच्या ऐवजी आपण घेतली रिक्षा. त्याला म्हटलं की तू मला उद्या फिरवशील, त्या भरोशावरती त्यानं 150 मध्येच केलं. आय थिंक 150 पण खूप जास्त आहे, बट ठीक आहे, चल ठीक आहे, जाऊ दे. 150 रुपये तसं पुण्यामध्ये पण लागूनच जातात. सो 150 मध्ये आपल्याला भेटले. दिस इज बाय द वे मार्केट. तर मित्रांनो, ही आहे बाजार स्ट्रीट आणि इथे सोनाली कुलकर्णीचा हम्पी हा सिनेमा शूट झाला होता. मला वाटते हे सगळे अँटिक्स वगैरे भेटतात. इथेच आपली रूम आहे. पुढे गेल्यावर थोडंसं हा एरिया आपण फिरून बघूया एकदा, मग आपल्याला थोडी आयडिया येऊन जाईल की काय सीन आहे काय नाही. सगळे इथं मातीची घर आहेत. नहीं चाहिए भैया रूम, मेरा दोस्त भी आ रहा है. ओके नो प्रॉब्लम. अच्छा लगा आपसे, लेकिन अगर मुझे कुछ भी हेल्प चाहिए मैं आपको कॉल करूंगा. आपका नंबर है क्या? कार्ड वार्ड कुछ है क्या? कार्ड नहीं, हमारा रूम है, बड़ा रूम है. कहाँ पे? पीछे है क्या? अच्छा ठीक है. मैं यहाँ पे 2 दिन हूँ. 2 दिन के बाद मैं आपको कॉल करता हूँ. ठीक है, चलेगा. मित्रांनो, ही आहे आपली कॉटेज आणि ही आपल्याला पडली आहे साधारणपणे 450 रुपयाला. एक स्टे अच्छा है या नहीं, इसका डिसाइडिंग फैक्टर होता है कि इसका बेड कितना अच्छा है. तो हम सबसे पहले इसका बेड चेक करेंगे. अभी यहाँ पे डाल देते हैं. अच्छा तो है भाई. अब जाके मैं हो चुका हूँ रिलैक्स, लेकिन हम ज़्यादा ज़ोर से बात नहीं कर सकते क्योंकि दिस इज़ मेड ऑफ वुड. एंड वैसे बहुत बड़ा कमरा है, लग नहीं रहा होगा, लेकिन दिस इज़ लाइक व्हेरी कम्फर्टेबल फॉर 2 पीपल ॲक्च्युली. मी सनस्क्रीन लावत तुम्हाला गोष्टी पटपट एक्सप्लेन करतो मी आता काय केलं. सो आत्ता वाजता आहेत साधारणपणे 3-3:30. सो आपल्याजवळ टाईम कमी आहे, तर मी ChatGPTमध्ये प्रॉम्प्ट टाकला, गिव्ह मी 4 प्लेसेस दॅट आय कॅन विजिट बिफोर इट इज 6 AM. सो आपल्याला 4 जागा त्यांनी दाखवल्यात, जे आपण पटकीनं बघायला जाणार आहोत. त्याच्यानंतर संध्याकाळी आपण कुठेतरी डिनर करणार आहोत आणि मग आपण झोपणार आहोत. विरूपाक्षा मंदिर. भैया बच्चे. अच्छा ओके ओके ओके. बच्चे मेरे को डायरेक्शंस दिखा रहे. ओके समझ गया. थँक्यू. मला माहीत नाही का माझ्यात एवढा कॉन्फिडन्स आला आहे, एवढं असं रेडी होऊन चाललं आहे खरं. आय जस्ट विश की माझ्यासोबत काही स्कॅम होऊ नये भाई, सिरियसली. पहिले फॉरेनर दिसले. हां, हे बाजार स्ट्रीट आहे बाय द वे. अपन का विशेष घेणार नहीं है, तो अपन ये सगळे लेदरचे आर्टिफैक्ट्स मला एक्चुअली खूप अट्रैक्टिव लगते थे. बिकॉज हमने शॉर्ट्स पहनी है, तो मैंने पूछा कि क्या हम शॉर्ट्स पहन के मंदिर के अंदर जा सकते हैं क्या. तो उन्होंने कहा कि लुंगी पहनते जा सकते. ये देखो, दिस इज द होली मोन्यूमेंट जो देखने के लिए हम आए थे यहाँ पे. वाह, बहुत धूप है, कुछ ज़्यादा ही गंदी वाली धूप है, लेकिन ये देखो कितना ब्यूटीफुल लग रहा है. ये इस टाइप का आर्किटेक्चर है ना, ये शायद इंटरलॉकिंग से बना हुआ है. तो ये ऐसे एक पिलर इसके अंदर लॉक हो जाएगा, और इस वजह से पूरा, अगर एक पिलर भी बीच में वाला निकल जाता है ना, तो भी पूरा स्ट्रक्चर इंटैक्ट रहता है. आई थिंक दिस इज़ व्हाट आई रेड. कितना बड़ा है देखो. हम सबसे पहले चप्पल जो है वो निकालेंगे, शूज़ मतलब निकालेंगे. तो दोस्तों, मंदिर में जाने के लिए सबको लुंगी पहनना पड़ता है, तो मैंने भी डाल दी लुंगी. अभी मैं साउथ इंडियन बन गया हूँ. अभी जाएंगे मंदिर के अंदर, देखेंगे क्या है क्या नहीं. बड़ा मंदिर का कॉम्प्लेक्स है भाई, बाप रे. ये इंटरलॉकिंग वाले पिलर्स जो मैंने आपको बताया था, ये एक बड़ा सा कुछ तो रखा हुआ है, शायद ये भी पत्थर का ही बना हुआ रहेगा. आताच मी विरूपाक्ष मंदिरमध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि हे एक्झॅक्टली माझ्या मागे आहे. हे बघा, एवढं सुंदर मंदिर आहे. ऑफकोर्स मी आतमध्ये नाही रेकॉर्ड करणार, कारण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही स्वतःहून येऊन हे एकदा पाहिलं पाहिजे आयुष्यात. विरूपाक्ष मंदिराबद्दलचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे शंकर आणि पंपादेवीचा विवाह सोहळा याच मंदिरामध्ये संपन्न झाला होता.
आप मेरे पीछे जो ये विरूपक्ष टेम्पल कॉम्प्लेक्स देख रहे हो ना, वहाँ से अब हम ऊपर चल के जा रहे हैं। हम जा रहे हैं हेमकुटम मंदिर देखने। तो ये हम्पी का पूरा जो है ना 4000 एकर्स के अंदर पूरा स्कैटर्ड है ये पूरा किंगडम। एंड इसमें से हम सिर्फ एक मंदिर देखा और आई एम अमेज्ड। पता नहीं अंदर क्या क्या रहेगा। कुटा द्वार, तो शायद इसके अंदर जाना पड़ेगा अपने को। चलो चल के तो देखते हैं, कोई होगा तो। आप अगर ये अच्छे से देखोगे ना तो ऐसा बहुत बड़ा स्लैंटिंग एक ही पत्थर है। एंड इस साइड पे दिख रहा है पूरा हम्पी, आई मीन विरूपक्ष टेम्पल। पीछे पूरा हम्पी यहाँ पे, हाँ यहाँ पे पूरे बोल्डर्स ही बोल्डर्स आहे. एवढं सुंदर वाटतंय. आणि मागे दगड आहेत. या साईडला एक स्ट्रक्चर आहे. पलीकडे खूप सगळी मंदिर आहेत मागे आणि पुढे अख्खा असा व्ह्यू आहे. हा मी असं दाखवतो. अख्खा पुढे व्ह्यू आहे. मागे सगळे बोल्डर्स आहेत. इथं मंदिर आहे. इथं पण मागे बोल्डर्स आहेत. असं कुठला तरी एखाद्या गेम मधला मॅप सारखं वाटतंय. ॲक्च्युली अशी फिलिंग येते की इथं असं या सगळ्या जागेचे अख्खे ग्राफिक्स झालेत. म्हणजे हे अनरिअल आहे. हे अनरिअलच आहे. अशा टाईपचे रॉक्स आहेत इथे. त्यात एवढं मोठं मंदिर आहे आणि मागे सगळे बोल्डर्स आहेत. आय गेस ते मतंग नावाचं आहे ते आहे. आणि माझ्या मागे पण एवढे मोठे मोठे रॉक्स आहेत. सो एक रॉक एवढ्या मोठ्या साईजचा आहे. म्हणजे फॉर कम्पॅरिझन मी एवढाच आहे. रॉकमध्ये आय गेस 7-8 मी बसतील. एवढं मोठं आहे हे. चुकून जर दगड पडायला लागले तर. मला आत्ता समजलं हे जे बाजार म्हणजे इथं खाली आधी बाजार भरायचा जुन्या काळी. इथं थोडासा इथं. आता हे कन्स्ट्रक्शनमुळे लाईक जमीनवरती घेतलेली आहे. पण जेव्हा कधी हे फुली फंक्शनल टाउन जेव्हा असेल तेव्हा इथं बाजार भरत असणार आहे 100%. इथं थोडासा. त्यामुळे हे एक असं एक शॉपिंग मॉल टाईप्समध्ये दिसतंय. आणि हे डबल आहे. सो शॉपिंग कॉम्प्लेक्स येते त्या टायमिंगचं. हम्पी व्हिजिट करण्यामागचा माझा अजून एक उद्देश हा आहे की कृष्णदेवराय राजा ह्याच्या टेन्युअर खाली हम्पी एक खूप डेव्हलप्ड सिटी झाली. अगदी फ्लरिशिंग सिटी. एवढी की चायनामधले ग्रीसमधले जे फिलॉसॉफर्स आहेत त्यांच्या पण लिखाणांमध्ये ह्या सिटीबद्दलची इन्फॉर्मेशन आढळते. आणि ही सिटी 200-250 वर्ष खूप फ्लरिश झाली. लाईक इट वॉज लाईक अ मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर. आर्किटेक्चर खूप जबरदस्त होतं. त्यावेळेच्या पुढचं आर्किटेक्चर होतं. आणि त्यानंतर डाऊनफॉल चालू झाला सिटीचा. बेस्ट थिंग म्हणजे की यांचं हम्पीचं पोलीस स्टेशन पण असं मस्त रुईन्समध्येच बनवलं आहे त्यांनी. काय परफेक्ट गोष्ट आहे. वा. पुलिस स्टेशन ह्याच्यामध्ये रुइंस में बनौले. तो दोस्तों इनपुट हमें ये मिली है. अभी ये जो ऑटो में भाई गए उनसे इनपुट ये मिली है कि माटुंगा अभी जाना सेफ़ नहीं है क्योंकि सनसेट तक तो रिटर्न नहीं आ पाएंगे. और ये सब कुछ चल रहा था भाई साहब 460 ईयर्स एगो. उसके बाद ये बंद भी हो गया बिल्कुल. आप सामने देख सकते हो. मतलब 200-250 साल तक तो ये बहुत अच्छा स्ट्रक्चर था. उसके बाद एक टाइम के बाद ये हम्पी फेल हो गया. बट जस्ट इमेजिन भाई, ये इतनी बड़ी सिटी रही होगी उस टाइम पे. लोग जो यहाँ पे नहीं रहते थे उनकी कैसी जलती होगी ये सब देख के. ये देखो, ये रहा बड़ा वाला टेम्पल. दोस्तों टाइम फॉर येट अनदर टेम्पल कॉम्प्लेक्स. अच्युतार्य टेम्पल. ये रहा. ये शायद गणेश जी का टेम्पल है. ठीक से उतरेंगे भाई. अपने को गिरना नहीं है. वाओ भाई साहब क्या सुंदर है. शायद यहाँ पे कोई नहीं है या फिर शायद एक आधा. भाई साहब ये तो देखना था, इसलिए तो मैं आया था हम्पी. बाप रे भाई. एक एंट्रेंस के साथ एक और एंट्रेंस और एक वैसा ही उसी टाइप का एक टेम्पल बिल्कुल इस पहाड़ के इस साइड पे. खैर सनसेट तो हम नहीं देख पाएंगे. ये देख के चुपचाप वापस निकलने में ही भलाई है अपनी, क्योंकि मैं नहीं चाहता कि ज़्यादा टाइम के लिए मैं बाहर रहूँ. लेकिन एक बार आप देखो तो ये
सोलो ट्रिप कशासाठी असे जर घरचे विचारत असतील ना तर सोलो ट्रिप ह्याच्यासाठी, या व्ह्यूसाठी, या एक्झॅक्टली या व्ह्यूसाठी सोलो ट्रिप. लिटरली दिस इज़ वन ऑफ द मोस्ट ब्यूटीफुल थिंग्स आई हैव एवर सीन इन माई लाइफ. फिर से ये भी मंदिर के बाहर वही कहानी है, मार्केट एंड एंड में कुछ ना कुछ आर्किटेक्चर रहेगा. एंड दिस इज़ द मेन टेम्पल, दिस इज़ अच्युतराया टेम्पल. यहाँ पे विष्णु मंदिर है. साइड में ये कुछ ऐसा तालाब है, शायद यहाँ पे भी पाणी रहता होगा, लेकिन अभी नहीं है कुछ. फक्त 15 मिनिटाचा रस्ता आहे, बट 15 मिनिटामध्ये काही ना काही अशी गोष्ट दिसते जी डिस्ट्रॅक्ट करते. आता मगाशी एक कुंड दिसला, आता ते कुंडाचे पिलर्स आहेत ज्यांच्यावरती खूप सुंदर मूर्त्या कार्व केल्यात. बट ऑफकोर्स आता टाईमचं लिमिटेशन आहे आपल्याला, कारण पूर्णपणे सूर्य मावळला आहे. स्टे पण कम्फर्टेबल आहे. सोलो ट्रिप का करावी? इस सोलो ट्रिप का आज का दिन यही समाप्त होता है, लेकिन इस जगह की कहानी नहीं. कुछ जगह ऐसी होती है जो हमें सिर्फ अपना इतिहास ही नहीं बताती, बल्कि एक अच्छी भविष्य की तरफ बढ़ने की उम्मीद भी देती है. और हम्पी डेफिनेटली उनमें से एक जगह है. नदी के किनारे कुछ समय बिताने के बाद जब मैं हम्पी पहुंचा तो दर्शन हुए इस विशालकाय हाथी के. लोग इसे प्यार से लक्ष्मी बुलाते हैं और इसका घर सामने मंदिर में ही है. बहुत रिलैक्स सी जगह है. हाथी देखने के बाद मुझे भूख लगी थी, तो मैंने सोचा कि क्यों ना एक रेस्टोरेंट आया जाए. तो दिस इज़ अ प्लेस कॉल्ड एज चिल आउट. इसकी वाइब भी बहुत ज़्यादा चिल है. उनका मेन्यू आपको मैं दिखा देता हूँ. बहुत अफोर्डेबल मेन्यू है, मतलब सिटी के सेंटर में अगर आपको चाहिए तो आई डोंट थिंक इससे अच्छा है. ये बहुत बड़ा चद्दर है जिसके ऊपर मशरूम्स ड्रॉ किया है. ऑल्सो दिस इज़ ऑन रूफ टॉप, मतलब आप यहाँ पे देख ही सकते हो. मस्त वाइब है जगह की, मतलब जगह की वाइब के लिए तो मैं इसको दूंगा 5 आउट ऑफ 5. इसका रिव्यू करेंगे अपन अभी. तो खाना हो चुका है ख़त्म. रात के बज चुके हैं 7:30-8. अब हम जाएंगे सोएंगे. गणपती बसलेत मित्रांनो. हॅपी गणेश चतुर्थी. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि अशाच ट्रॅव्हल रिलेटेड कंटेंटसाठी फॉलो करा ट्रॅव्हल विथ स्वानंदला. आणि मी भेटतो तुम्हाला पार्ट 2 मध्ये याच ट्रॅव्हल सिरीजच्या. पार्ट 2 बघायला विसरू नका मित्रांनो. पार्ट 2 मध्ये आपण साऊथ हम्पीचे सगळे डेस्टिनेशन्स कव्हर केलेले आहेत, इन्क्लुडिंग 1 डेस्टिनेशन फ्रॉम नॉर्थ हम्पी. आणि मी भेटतो तुम्हाला पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत लाईफ इज एन्जॉय.